नमस्कार. आज आपण बोलणार आहोत स्टीव्ह जॉब्सबद्दल. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यावर ज्यांच्या कामाचा इतका मोठा प्रभाव आहे त्या व्यक्तीबद्दल. हो, नक्कीच. आपण वॉल्टर आयझॅक्सन यांनी जे त्यांचं भलं मोठं चरित्र लिहिलंय. यावर आधारित ही चर्चा करणार आहोत. आणि आपला उद्देश आहे की जॉब्सचं ते डिझाईनचं वेड, त्याचा तो कधीकधी जरा टोकाचा वाटणारा स्वभाव आणि त्याची लीडरशिप स्टाईल, यामागची प्रेरणा काय होती हे समजून घेणं. अगदी. आणि आयझॅक्सन यांचं पुस्तक यासाठी उत्तम आहे कारण त्यात खूप मुलाखती, किस्से आहेत. आपल्याला जॉब्सच्या आत गोकावून बघायला मिळतं. बरोबर. आज आपण फोकस करूया त्याच्या डिझाईन फिलॉसॉफीवर. म्हणजे तो साधेपणाचा आग्रह धरायचा, प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल हवा असायचा त्याला, आणि हो, ती त्याची फेमस काय म्हणतात त्याला, रियालिटी डिस्टॉर्शन फील्ड. हो तीच, वास्तव वाकवण्याची क्षमता. या सगळ्याचा ॲपलच्या प्रॉडक्ट्सवर आणि कंपनीवर कसा परिणाम झाला ते बघूया. सुरुवात करूया त्याच्या डिझाईनच्या रेडाने. हे काही नंतर आलेलं नव्हतं, अगदी लहानपणापासून होतं, नाही का? हो, अगदी. आयझॅक्सन सांगतात की त्याच्यावर लहानपणीच्या घराचा म्हणजे आयक्लेअर होम्सचा प्रभाव होता. अच्छा, हे काय होतं नक्की आयक्लेअर होम्स? हे म्हणजे युद्धानंतर कॅलिफोर्नियामध्ये मध्यमवर्गीयांसाठी बांधलेली घरं होती. डिझाईन एकदम साधं, मॉडर्न पण परवडणारं. आणि जॉब्सला हेच भावलेलं दिसतं. तो म्हणाला पण होता की चांगलं डिझाईन आणि सोपं फंक्शन, कमी पैशात लोकांपर्यंत पोहोचवणं, हे मला आयक्लेअर होम्समध्ये दिसलं. ॲपलची मूळ कल्पना पण तीच होती असं तो म्हणाला. म्हणजे डिझाईन फक्त श्रीमंतांसाठी नसावं, बरोबर. ते सगळ्यांसाठी असावं. हा विचार त्याच्या डोक्यात कुठेतरी फिट बसला होता. आणि हे फक्त बाहेरच्या लुकपुरतं नव्हतं. त्याचे वडील पॉल जॉब्स, त्यांच्याकडूनही एक महत्त्वाचा धडा मिळाला होता त्याला. अगदी. त्याचे वडील मेकॅनिक होते आणि त्यांनी स्टीव्हला शिकवलं होतं की खरी कारागिरी फक्त समोर दिसणाऱ्या गोष्टींपुरती नसते. म्हणजे एखादं कपाट असेल तर त्याच्या मागच्या बाजूला जी सहसा दिसत नाही तिथेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे, काम चोख हवं. अच्छा. आणि हाच विचार जॉब्सने टेक्नॉलॉजीत आणला. ॲपल टू कम्प्युटर आठवतोय? हो. त्याच्या आतलं जे सर्किट बोर्ड होतं त्याचं लेआउट त्याला आवडलं नाही. का? तर त्यातल्या रेषा त्याला सरळ आणि व्यवस्थित वाटल्या नाहीत. अरे बापरे. आत कोण बघणार होतं? तोच मुद्दा. पण त्याच्यासाठी ते महत्वाचं होतं, परफेक्शन. त्याने ते पहिलं डिझाईन चक्क नाकारलं. कमाल आहे. आणि मग ते कॉलेजमधलं कॅलिग्राफीचं प्रकरण, कॉलेज तर अर्धवट सोडलं होतं त्याने. हो, रीड कॉलेजमध्ये असताना त्याने हा सुलेखन कलेचा क्लास केला होता. तसा काही लगेच उपयोग नव्हता त्याचा. पण जॉब्स नंतर म्हणाला की जर मी तो क्लास नसता केला तर मॅकिंटॉशमध्ये कधीच वेगवेगळे टाईप फेसेस म्हणजे अक्षरांचे स्टाईल्स किंवा ते प्रपोर्शनल फॉन्ट्स आलेच नसते. म्हणजे अक्षरांमधलं अंतर वगैरे. हो. आणि गंमत म्हणजे तो म्हणाला विंडोजने नंतर हे सगळं कॉपी केलं. अच्छा. पण महत्वाचे कार की तो टेक्नॉलॉजीला फक्त इंजिनिअरिंग म्हणून बघत नव्हता, त्याला कला, ह्युमॅनिटीज यांच्याशी जोडायचा. आणि यामुळेच ॲपल वेगळं ठरलं. साधेपणा म्हणजे फक्त कमी गोंधळ नाही, तर वापरणाऱ्यासाठी गोष्टी सोप्या करणं, सहज समजतील अशा. पण या साधेपणा आणि सौंदर्याच्या वेड्यासोबतच कंट्रोलची म्हणजे नियंत्रणाची पण जबरदस्त इच्छा होती त्याच्यात. हो, तीच. ॲपल 2च्या वेळेस त्याचा पार्टनर स्टीव्ह वॉझनियाक, त्याच्यासोबत वाद झाला होता ना याचवरून. हो, तो खूप महत्वाचा वाद होता. बघ, वॉझनियाक होता खराखुरा इंजिनियर. त्याला ॲपल 2 मध्ये 8 एक्सपॅन्शन स्लॉट हवे होते. कशासाठी? म्हणजे वापरणारे लोक त्यांना हवं ते जोडू शकतील. गेम्ससाठी कार्ड, दुसरं काही हार्डवेअर. कम्प्युटर फ्लेक्झिबल हवा, ओपन हवा असं त्याला वाटायचं. पण जॉब्सला फक्त 2 स्लॉट हवे होते. एक प्रिंटरसाठी, एक मॉडेमसाठी, बस. का? त्याला वाटायचं जास्त ऑप्शन दिले की लोक कन्फ्यूज होतील, डिझाईन बिघडेल. त्याला तो पूर्ण अनुभव स्वतःच्या कंट्रोलमध्ये हवा होता. मग वॉझनियाकने काय केलं? वोझनियाकने त्याला सरळ सांगितलं, तुला हेच हवं असेल तर तू तुझा वेगळा कम्प्युटर बनव. अरे वा. अर्थात तेव्हा वोझनियाक जिंकला, 8 स्लॉट्स आले आणि ॲपल 2 यशस्वी पण झाला. पण हा जॉब्सच्या त्या कंट्रोल ठेवण्याच्या वृत्तीचा आणि त्यामुळे होणाऱ्या संघर्षाचा पहिला मोठा नमुना होता. आणि हीच वृत्ती पुढे मॅकिंटॉशच्या वेळेस आणखी वाढली असणार. हो, अगदी. तिथे तर ती निर्णायक ठरली. मॅकिंटॉश म्हणजे ॲपलच्या इतिहासातला एक मोठा टप्पा. इथे तर जॉब्सने डिझाईनला सगळ्यात पुढे आणलं, नाही का? म्हणजे असं म्हणतात की त्याने तो प्रोजेक्ट हायजॅकच केला होता. हो, तसंच काहीसं. त्यांनी टीमला सांगितलं होतं की हा कम्प्युटर इन्सेनली ग्रेट हवा, म्हणजे भन्नाटच. आणि त्याचा आकार फोनबुकपेक्षा मोठा नको. आणि मुख्य म्हणजे त्याचा लुक फ्रेंडली हवा. फ्रेंडली? कम्प्युटर फ्रेंडली कसा असू शकतो? तेच तर सुरुवातीला डिझायनर्सना पण कळेना हे फ्रेंडली म्हणजे काय.
मग जेरी मॅनॉक आणि टेरी ओयामा यांनी जॉबसोबत बसून तो लुक तयार केला. ओयामा म्हणाला की जॉब्सने त्यांना समजावून सांगितलं की फ्रेंडली म्हणजे काय, जणू काही कम्प्युटर आपल्याकडे बघून हसतोय. इंटरेस्टिंग. आणि त्या डिझाईनचं पेटंट पण तिघांच्या नावावर आहे म्हणे. हो, यावरून कळतं की तो फक्त सूचना देत नव्हता, तर प्रक्रियेत पूर्णपणे सामील होता. आणि फक्त बाहेरचा लुक नाही, आतल्या डिटेल्समध्ये पण तो घुसायचा. अगदी. त्याने टीमला एक महागडा फूड प्रोसेसर क्युझिनार्टचा त्याचा अभ्यास करायला लावला. फूड प्रोसेसरचा? कशासाठी? त्याचं प्लास्टिक कसं आहे, त्याच्या लाईन्स, त्याचे कर्व्स, त्यावरून मॅकच्या केसिंगसाठी आयडिया घ्यायला सांगितली. कमाल आहे. आणि स्क्रीनवर काय दिसणार यावर तर त्याचं प्रचंड लक्ष होतं. एक उदाहरण सांगते. बिल ॲटकिन्सन नावाचा एक भारी प्रोग्रॅमर होता. त्याने वर्तुळा आणि अंडाकृती स्क्रीनवर पटकन काढायचा एक भारी अल्गोरिदम शोधला, क्विक ड्रॉ. जॉब्सची पहिली प्रतिक्रिया काय होती? हे खूप महत्वाचं आहे, याचं पेटंट लगेच घ्या. आणि ते आयकॉन्स सुझन केअरनी बनवले होते ना? हो, सुझन केअर. तिने मॅक्ससाठी खूप आयकॉनिक गोष्टी डिझाईन केल्या. ती कमांड की, कमांड, तो कचराकुंडीचा आयकॉन. हो. पण तिने एकदा एक सशाचं चित्र काढलं होतं, ते मात्र जॉब्सने रिजेक्ट केलं. का? काय कारण लिहिलं? तो म्हणाला, हे खूप गे दिसतंय. काय? आता त्यावेळेस गेचा अर्थ आजच्यासारखा नसावा कदाचित, म्हणजे जास्त नाजूक किंवा विचित्र असं काहीतरी असेल. पण मुद्दा काय की जॉब्सची रिॲक्शन एकदम डायरेक्ट, फिल्टर नसलेली असायची आणि अनेकदा टोकाची. बापरे. आणि त्या टायटल बारवरून तर त्याने अक्षरशः छळलं होतं म्हणे टीमला. हो, स्क्रीनवर विंडोच्या वर जी बार असते ना, टायटल बार, तिचे कोपरे कसे असावेत, म्हणजे ते राऊंडेड कॉर्नर्स, यावर त्याने टीमला जवळजवळ 20 वेळा बदल करायला लावले. 20 वेळा? एका कोपऱ्यासाठी? हो. टीम कंटाळली तेव्हा तो ओरडला, तुम्ही रोज त्याकडे बघणार आहात, इमॅजिन करू शकता का? ही छोटी गोष्ट नाहीये, हे आपल्याला अगदी परफेक्ट करायलाच हवं. हे जे परफेक्शनचं वेड होतं ना, ते टीमसाठी कधीकधी खूप त्रासदायक व्हायचं. आणि मग त्या ख्रिस एस्पिनोझानं तो गमतीचा प्रोग्राम बनवला होता. हो, तो कॅल्क्युलेटरवर काम करत होता. जॉब्सच्या सततच्या सूचना आणि टीकांना तो इतका वैतागला होता की त्याने एक सिक्रेट प्रोग्राम बनवला, स्टीव्ह जॉब्स रोल युअर ओन कॅल्क्युलेटर कन्स्ट्रक्शन सेट. म्हणजे जॉब्स स्वतः माऊस वापरून कॅल्क्युलेटरचा रंग, बटणं, आकार कसाही बदलू शकत होता. जॉब्सला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला राग नाही आला, उलट गंमत वाटली. त्याने ॲस्पिनोझाला डेमो दाखवायला सांगितला. म्हणजे तो असा अनप्रेडिक्टेबल पण होता. अगदी. तर या सगळ्यावरून त्याच्या कामातल्या हस्तक्षेपाची कल्पना येते. पण आता येऊया त्याच्या व्यक्तिमत्वाच्या त्या सर्वात जास्त चर्चेल्या गेलेल्या पैलूकडे, रियालिटी डिस्टॉर्शन फील्ड, RDF. वास्तव वाकवण्याची क्षमता. हा शब्द आला कुठून? पल मॅनेजरने वापरला. स्टार ट्रेक या टीव्ही मालिकेतून घेतला होता त्याने. स्टार ट्रेक? हो. अच्छा. हो. त्यात एलियन्स त्यांच्या डोक्यातून एक वेगळंच वास्तव तयार करतात. तसाच काहीसा प्रभाव जॉब्सचा लोकांवर पडायचा. ट्रिबल म्हणाला होता, स्टीव्हच्या समोर असलं की वास्तव लवचिक होतं, तो कुणालाही काहीही पटवून देऊ शकतो. म्हणजे मॅजिक होतं का काही? अँडी हर्सफील्ड, मॅकिंटॉश टीममधला महत्वाचा माणूस, त्याने कसं वर्णन केलं याचं? हर्सफील्डने याला म्हटलंय, करिश्मा असलेलं बोलणं, प्रचंड इच्छाशक्ती आणि कुठल्याही फॅक्टला स्वतःच्या फायद्यासाठी वाकवण्याची तयारी, या सगळ्याचं एक गोंधळात टाकणारं मिश्रण. म्हणजे फक्त बोलबच्चन नव्हतं. नाही, यात बोलणं होतं, जबरदस्त इच्छाशक्ती होती आणि हो, कधीकधी फॅक्ट्सकडे दुर्लक्ष करण्याची किंवा ती वेगळ्या प्रकारे मांडण्याची वृत्तीही होती. याचे परिणाम काय व्हायचे? फक्त लोकांना इम्प्रेस करण्यासाठी होता की काही फायदा पण व्हायचा? दोन्ही व्हायचं. वाईट परिणाम म्हणजे तो अनेकदा अशा डेडलाईन्स ठरवायचा ज्या शक्यच नसायच्या, किंवा टेक्नॉलॉजीच्या मर्यादा विसरून जायचा. टीमवर प्रचंड प्रेशर यायचा. आणि चांगला परिणाम? चांगला परिणाम हा की त्याच्या त्या अफाट आत्मविश्वासामुळे आणि रेट्यामुळे टीम अशक्य वाटणारी कामं करायला तयार व्हायची आणि करून दाखवायची. एखादं उदाहरण आहे का? ते स्टीव्ह वोझनियाकचं ब्रेकआउट गेमचं उदाहरण खूप फेमस आहे. काय होतं ते? अटारी कंपनीसाठी जॉब्सनी ते काम घेतलं होतं. त्याने वोझनियाकला सांगितलं की हे 4 दिवसात करायचंय. त्याला पैशांची गरज होती. वोझनियाकला माहिती होतं की हे काम खूप अवघड आहे, नॉर्मली काही आठवडे लागतील. मग? पण जॉब्सच्या RADमुळे असेल किंवा मैत्रीमुळे वोझनियाकने अक्षरशः रात्रंदिवस जागून ते 4 दिवसात पूर्ण केलं. अरे वा. वोझनियाक नंतर म्हणाला, पण तुम्हाला माहिती असतं की हे शक्य नाहीये, पण तो म्हणजे जॉब्स ते कसं तरी खरं करून दाखवतो. मॅकिंटॉश टीममधली डेबी कोलमन होती, ती पण असंच काहीसे म्हणाली. त्याने अशक्य गोष्टी शक्य केल्या
कारण त्या अशक्य आहेत हे तुम्हाला जाणवतच नाही. म्हणजे ही क्षमता लोकांना मोटिवेट करायला वापरायचा तो. पण याचा संबंध त्याच्या अहंकाराशी, म्हणजे मी वेगळा आहे या भावनेशी पण जोडतात लोक. हो, हर्ट्झफेल्ड म्हणतो की जॉब्स स्वतःला स्पेशल समजत असावा. जणू काही नियम मला लागू होत नाहीत. आणि त्याच्या जगात सगळं ब्लॅक अँड व्हाईट असायचं म्हणे. अगदी. लोक एकतर हिरो असायचे किंवा शिटहेड. उत्पादन एकतर जगातलं बेस्ट असायचं किंवा पूर्णपणे भंगार. मध्ये काही नाही. अरे देवा. आणि गंमत म्हणजे हे मत क्षणात बदलू पण शकायचं. आजचा हिरो उद्या शिटहेड होऊ शकत होता. अरे तो खूपच अस्थिर वातावरण असणार टीमसाठी. आणि ती पिरुएट टेक्निक काय होती? पिरुएट म्हणजे डान्समधले गिरकी. हर्ट्झफेल्ड आणि ब्रूस हॉर्न सांगतात की अनेकदा असं व्हायचं की टीममधल्या कुणीतरी एखादी चांगली आयडिया जॉब्सला सांगितली की तो आधी तिला एकदम फालतू किंवा बकवास ठरवायचा. त्यालाच पहिल्यांदा सुचलीये. काय सांगताय? म्हणजे आधी नाही म्हणायचं आणि मग तीच आयडिया स्वतःची म्हणून सांगायची? हो, जणू काही त्याच्या डोक्यात 2 भाग होते. एक जो लगेच टोकाची प्रतिक्रिया द्यायचा आणि दुसरा जो नंतर विचार करायचा. पण विचार करून पटल्यावर श्रेय मात्र स्वतःकडे घ्यायचा. हे नक्कीच फ्रस्ट्रेटिंग असणार टीमसाठी. तर आपण हे 3 मुख्य पैलू बघितले. डिझाईन आणि साधेपणाचा ध्यास, कंट्रोलची जबरदस्त इच्छा आणि ही RDF म्हणजे वास्तव वाकवणारी क्षमता. या सगळ्याचं कॉम्बिनेशन कसं काम करत होतं? म्हणजे ॲपलसारखी कंपनी उभी कशी राहिली यातून? हे तिन्ही घटक एकमेकांना जोडलेले होते असं म्हणता येईल. त्याची जी RDF होती ती त्याला इंजिनियर्सकडून डिझाईनच्या दृष्टीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून घ्यायला मदत करायची. जसं की सॉफ्टवेअर, अगदी पॅकेजिंग कसं असेल यावरही. आणि या सगळ्याला दिशा कोण देत होतं? तर डिझाईनबद्दलचं त्याचं वेड. आणि त्याचा तो बायनरी व्ह्यू, हिरो किंवा शिटहेड, त्याचा काय परिणाम व्हायचा टीमवर? नकारात्मक परिणाम नक्कीच व्हायचा. लोक दुखावले जायचे, अपमान वाटायचा. पण त्याच वृत्तीतून त्यांनी तो ए प्लेयर्सचा आग्रह धरला. म्हणजे टीममध्ये फक्त सर्वोत्तम लोकच हवेत. ए प्लेयर्स. हो. त्याच्या मते बी प्लेयर्स म्हणजे साधारण लोक सी प्लेयर्सना आणतात आणि मग सगळा दर्जा घसरतो. तो म्हणायचा, मला फक्त बेस्ट लोकांसोबतच काम करायचंय. हा दृष्टिकोन क्रूर वाटेल, पण त्यांनी खरंच खूप टॅलेंटेड टीम जमवली होती. आणि त्याचा अंतिम उद्देश काय होता? फक्त चांगले प्रॉडक्ट्स बनवणं की अजून काही? जॉब्सने स्वतः म्हटलंय की त्याचा उद्देश फक्त नफा कमावणं नव्हता. त्याला एक अशी कंपनी बनवायची होती जी कायम टिकेल आणि उत्कृष्ट उत्पादनं बनवत राहील. प्रेरणा प्रॉडक्ट्समध्ये होती, नफ्यात नाही, असं तो म्हणाला होता. त्याने ॲपल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये फरक करताना काय म्हटलं होतं आठवतंय? मायक्रोसॉफ्टच्या DNA मध्ये कधीच ह्युमॅनिटीज आणि लिबरल आर्ट्स नव्हत्या. अच्छा. म्हणजे तंत्रज्ञान आणि कला यांचा संगम. हो, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी फक्त एक टूल नव्हतं. ते माणसाच्या अनुभवाशी, त्याच्या क्रिएटिव्हिटीशी जोडलेलं असायला हवं होतं. पण मग तोच प्रश्न येतो की हे सगळं मिळवण्यासाठी त्याचा तो कठोर, कधी-कधी अपमान करणारा स्वभाव गरजेचा होता का? हा खूप कठीण प्रश्न आहे. आयझॅक्सन लिहितात की जॉब्सच्या वागण्यामुळे खूप लोक दुखावले, नोकरी सोडून गेले. पण त्याच वेळी अनेक लोकांनी हे पण मान्य केलं की जॉब्समुळेच ते त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात भारी काम करू शकले. असं काहीतरी जे त्यांनी कधी विचारही केला नव्हता. म्हणजे त्याच्या रेट्यामुळे आणि अपेक्षांमुळे लोकांनी स्वतःला ओलांडलं. हो, काहीसं तसं. जॉब्स स्वतः काय म्हणायचं याबद्दल? त्याने कधी मान्य केलं की तो जास्त कठोर होता? हो, नंतरच्या काळात त्याने हे मान्य केलं की तो लोकांवर कठोर होता, कदाचित गरजेपेक्षा जास्त. पण त्यांनी त्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. तो म्हणाला, टीम उत्कृष्ट ठेवणं, ए प्लेयर्सनाच ठेवणं ही माझी जबाबदारी होती. त्याच्या मते एक्सलन्ससाठी तडजोड न करणं आणि त्यासाठी लोकांना स्पष्टपणे, भलेही कठोरपणे सांगावं लागलं तरी सांगणं हे लीडरशिपचा भाग होतं. तर स्टीव्ह जॉब्स म्हणजे डिझाईनमधला साधेपणा आणि कंट्रोलचा टोकाचा आग्रह, त्याचा तो तीव्र, कधीकधी RDF वापरणारा स्वभाव, या सगळ्याचं एक अजब मिश्रण होतं. हे मिश्रण त्याच्या टीमसाठी नक्कीच चॅलेंजिंग होतं, पण ॲपलच्या त्या क्रांतिकारी उत्पादनांमागे हीच एकत्रित ऊर्जा होती असं दिसतंय. बरोबर. आयझॅक्सनच्या चरित्रातून आपल्याला जॉब्सच्या व्यक्तिमत्वाची आणि कामाच्या पद्धतीची ही एक झलक मिळाली. तो नक्कीच एक कॉम्प्लेक्स माणूस होता, बहुआयामी. त्याच्यातल्या टॅलेंटने आणि त्याच्यातल्या दोषांनी, दोन्हींनी मिळून आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगाला आकार दिलाय. त्याच्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींमधून शिकण्यासारखं नक्कीच आहे. आणि मग आजच्या जगात जिथे टीमवर्क, एम्पथी म्हणजे सहानुभूती, मेंटल हेल्थ याला जास्त महत्त्व दिलं जातंय, तिथे स्टीव्ह जॉब्ससारखं लीडरशिप चालेल का? हाच प्रश्न आहे. की त्याचा तो टोकाचा दृष्टिकोन आणि कामाची पद्धत फक्त त्याच्या काळासाठीच योग्य होती,
हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर. अगदी विचार करायला लावणारा.